नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये हा जो प्रिन्सेस कटचे पार्ट आहेत, या पार्टवरून मेजरमेंट कसं घ्यायचं आणि ब्लाऊजवरती कसं आखायचं हे सविस्तर मी इथे दाखवत आहे. तर बघा, हे 4 पार्ट आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी लागणार आहे. तर बघा, हा प्रिन्सचा फ्रंट पार्ट, त्यानंतर आहे इथे स्लीव्ज आणि त्यानंतर आहे इथे बॅक पार्ट. तर अशा पद्धतीने इथे एक एक करून 4ही भाग मी घेतलेली आहेत. आता त्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तर ब्लाऊज कटिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे ब्लाऊजचं मेजरमेंट हवं आहे. तर मेजरमेंट इथे मापाचं ब्लाऊज नाही, त्यामुळे इथे लिहिलेलं मेजरमेंट आहे, बॉडी मेजरमेंट आहे. तर त्यासाठी आपण इथे उंची चेकआउट करून घेऊयात किती आहे. तर इथे ब्लाऊजची उंची आहे कस्टमरच्या 13 प्लस 1 म्हणजे 14 होणार आहे. आता इथे किती उंची आहे, 13.5 प्लस 1 म्हणजे 14.5ची उंची आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 14चं एक मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी 14चं मार्किंग करायचं म्हणजे आपल्याला इथे उंची व्यवस्थित मिळालेली आहे. या ठिकाणी 14चं मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं आहे. कंबर आहे 36, 36चं अर्धा आहे 18, 18चे अर्ध 9 आणि 9मध्ये आपल्याला 3 इंच प्लस करायचं आहे. फक्त एवढेच इथे मेजरमेंट घ्यायचे आहेत. बाकी मेजरमेंट कुठलंही घ्यायची किंवा कमी जास्त करण्याची अजिबात गरज नाही आहे. तर बघा, या ठिकाणी गळा आहे 9 इंच. इथं आपल्याला एक सरळ लाईन टाकून घेऊयात, बाकी काहीही करायचं नाही. आणि आज हा जो आपला पेपर आहे, तर तो अर्धा इंच आपल्याला खाली खेचून घ्यायचा आहे, म्हणजे आपली उंची जी आहे ती बरोबर होणार आहे. या पद्धतीने मी अर्धा इंच खाली करून घेतलेलं आहे. 1 इंच आपलं मेजरमेंट अर्धा इंच जास्त होतं, तर आपण अर्धा इंच कमी करून घेतलेलं आहे. या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता बघा, गळ्याचं मार्किंग करून घेऊयात. 9च्या मापावरती एक मार्किंग करायची आहे. बरोबर पॅटर्न तिथे ठेवायचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण इथे मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर इथे तिरकी लाईन, कारण कंबर याचं कमी आहे आणि इथे दिलेलं आहे ते जास्त आहे, त्यासाठी या पद्धतीने आपण तिरकी लाईन टाकून घेऊयात. बघा, या पद्धतीने एक लाईन टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक एक करून बाकीचे पार्ट टाकून घ्यायचे आहेत. बघा, इथे एक एक करून बाकीचे पार्ट आपण टाकून घेणार आहोत. तर इथे साईड पीस मी ठेवून घेतलेला आहे. सेम जिथे आहे या पद्धतीनेच आपल्याला साईड पीस ठेवून आखून घ्यायचा आहे. गळा बघा 6 इंचाचा आहे. इथे या पद्धतीने 6 इंचाचा आपला गळा आहे. पाहू शकता या पद्धतीने 6 इंचाचा. जर तुम्हाला गळा मोठा वगैरे करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण 6 इंच रेग्युलर मापामध्ये गळा हा बसून जातो. प्रिन्स कट असो, कटोरी असो, कुठलाही ब्लाऊज असो, 6 इंचाचा ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसतो. ज्यांना कोणाला गळा थोडा लहान किंवा मोठा हवा आहे, तर तुम्ही गळा लहान किंवा मोठा करू शकता. तर या पद्धतीने मी काय केलेलं आहे बघा, आता आपण काय केलेलं आहे, बॅकची उंची कमी केलेली असल्यामुळे इथेही फ्रंटमध्येही या पद्धतीने अर्धा इंच वरती खेचून आपल्याला उंची कमी करून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने मी अर्धा इंचाची उंची कमी करून घेतलेली आहे. त्यानंतर राहिला भाग हा साईड पीस. आता आपली उंची इथे ब्लाऊजची बाही आहे 9.5 इंचाची, 1 इंच एक्स्ट्रा 10.5चं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा, आपल्याला साईड पीस आहे असं आखून घ्यायचं आहे. फक्त अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन कमी करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी अर्धा इंच पॅटर्न लहान करून घेणार आहे. बघा, इथे अर्धा इंच वरती खेचून घेणार आहे या पद्धतीने आणि इथे लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला. या पद्धतीने आपण साईड पीस आखून घेतलेला आहे. आता स्लीवचं मार्किंग जे होतं 9.5 इंच, तर 9.5 इंचावरती मी इथे बरोबर बाहीचं मेजरमेंट ठेवलेलं आहे. आणि आहे तशी बाही आपल्याला वरच्या साईडने आखून घ्यायची आहे. कुठेही कमी किंवा जास्त करायचं नाही. जरी लहान बाही असेल तरी याच पद्धतीने आपल्याला बाही मोठी करायची आहे. आणि बाही जरी छोटी करायची असेल तर फक्त उंची कमी करायची, जास्त करायची असेल तर अस्तरवरती या पद्धतीने एक्स्ट्रा मार्किंग करून घ्यायची आणि बरोबर बाहीचा आकार द्यायचा. बरोबर बाही या ठिकाणी व्यवस्थित आणि परफेक्ट बसते. तर बघा, या पद्धतीने आता मी बाही कटिंग करून घेत आहे.
मैत्रिणींनो, वरी दिलेला तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही हाय करू शकता. तुम्हाला जर पॅटर्न हवे असतील किंवा पॅटर्नबद्दल तुम्हाला काही सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही हाय करू शकता. आणि तुम्हाला कोणतं पॅटर्न हवं आहे, कशा पद्धतीचं हवं आहे, किती साईजमध्ये हवं आहे तेही तुम्ही मला सांगू शकता. तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती दिल्या जाईल. तर बघा, इथे आपला हा जो नंबर आहे याच्यावरती तुम्ही हाय करून कळवा की तुम्हाला कुठला पॅटर्न कसा हवा आहे. तर बघा, आता इथे दंडघेर घेतलेला आहे. दंडघेर प्लस 2 इंच, 5 इंचचा दंडघेर प्लस 2 इंच एक्स्ट्रा आणि इथे इथपर्यंत कपडा जॉईंट द्यावा लागेल. त्यासाठी असं मार्किंग तिरकं करून घेतलेलं आहे. बघा, हा इथे एक्स्ट्राचा कपडाही आपण कट करून घेऊ शकतो. काही मेजरमेंट प्रत्येकांचे वेगवेगळे असतात, त्यामुळे इथे दंडघेर वगैरे मेजरमेंट दिलेलं नाही आहे. तुम्ही दंडघेर जास्त किंवा कमी असं करू शकता. कमरेचंही मार्किंग सेम त्याच पद्धतीने तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. बाकी सगळं मेजरमेंट फक्त हाईट कमी जास्त करायची आहे. बाकी कुठेही काहीही याच्यामध्ये छेडछाड करायची नाही. अशा पद्धतीचे हे जे आपले पॅटर्न आहेत खूप उपयुक्त आणि खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. माझ्या मैत्रिणींना ज्यांना कोणाला कटिंग व्यवस्थित जमत नाही त्यांनी अशा पद्धतीचे पॅटर्न खरेदी करा. तुम्ही एकदम परफेक्ट पद्धतीने गिरायकाचेही ब्लाऊज या पॅटर्नवरून स्टिच करू शकता. याची 99% गॅरंटी आम्ही देतो. फक्त तुम्ही जे आहे हे काम करण्याची हिंमत ठेवा, म्हणजे तुमचंही काम व्यवस्थित येईल. तर बघा, जिद्द तुमची जी आहे, तर तुम्हाला जरी जमत नसेल तर स्टिचिंग जमते बऱ्याच जणींना आणि कटिंग जमत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कटिंग करणं आता या पद्धतीने खूप सोपं झालेलं आहे. बघा, तुम्हाला जर अशा पद्धतीचं पेपर पॅटर्न हवे असतील तर आपल्या नंबरला हाय करा, म्हणजे तुम्हाला हे पेपर पॅटर्न मिळून जातील. तर बघा, हे चारही पॅटर्न मी इथे काढलेले आहेत. आता याच पेपर पॅटर्नवरून कटिंग केलेलं हे अस्तर आणि याच्यावरून आपल्याला आता हे पीस कट करायचं आहे. तर बघा, इथे जे बाहीसाठी हे होतं, तर इथे बाही आणि अस्तरचा दंडघेर वगैरे सगळं एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे मी लेस न काढता डायरेक्ट लेससोबतच कट केलेला आहे. ज्यावेळेस आपल्याला दंडघेर वगैरे कमी जास्त असेल किंवा लेस कमी असेल त्यावेळेस आपण वेगळं कटिंग करू शकतो. तर बघा, या पद्धतीने मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर बॅक पार्ट आपण इथे कट करून घेणार आहोत. बघा, इथे बॅक पार्ट ठेवायचा आहे. या पद्धतीने आपल्याला एक एक पार्ट व्यवस्थित ठेवायचा आणि कटिंग करायचं आहे. तर इथे आपल्याला या पद्धतीने इथे हा फ्रंट पार्टचा जो गळ्याचा भाग आहे तो इथे बसणार आहे. त्यानंतर साईड पीस इथे या पद्धतीने ठेवलं तरीही चालेल, पण आपल्याला काय करायचं आहे, इथे अस्तरचा जो पिसाचा जो कपडा आहे तो गोटासाठी काढायचा आहे, गोटपट्टी काढण्यासाठी. त्यामुळे मी हे जे फ्रंट पार्ट आहे तो थोडे खालच्या साईडला खेचून घेणार आहे, म्हणजे इथे गोटाच्या पट्ट्या व्यवस्थित बसतील. नाहीतर मग गोटपट्ट्या ज्या आहेत आपल्याला लांब मिळणार नाहीत, छोट्या छोट्या मिळतील. छोट्या छोट्या नसतील हव्या तर मग खाली थोडा कपडा खेचला तरीही आपल्याला पट्ट्या मिळून जातील. तर बघा, या पद्धतीने मी हे जे पॅटर्न आहेत इथे मांडून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला इथे तिरकस पट्ट्या काढायला कपडा जो आहे तो मिळून जाईल. बघा, आता हा साईड पीस आणि गळ्याकडचा भाग मी इथे कट करून घेणार आहे. या पद्धतीने तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही पॅटर्न कुठलाही विचार न करता खरेदी करा. जर तुमच्यामध्ये संकोच असेल की पॅटर्न व्यवस्थित बसतायत का नाही, तर एकाच पॅटर्न फक्त कटोरी किंवा फोर्टक्स किंवा प्रिन्स अशा पद्धतीचं कुठलंही एक पॅटर्न तुम्ही आपल्याकडून मागून बघा. त्याच्यावरती तुम्ही ब्लाऊज शिवून बघा आणि शिवल्यानंतरच तुम्ही दुसऱ्या पॅटर्न जे आहे ते तुम्ही स्वतःहून खरेदी करणार आहात. मैत्रिणींनो, अशा पद्धतीचे हे जे आपले पॅटर्न आहेत खूप छान आहेत. मीही याच पद्धतीने कटिंग गेली 2 वर्ष झालं याच पॅटर्नच्या पद्धतीने मी कटिंग करत आहे. अगोदर मीही पिसावरती कट करत होते, आता मी पीस कट करत नाही, पॅटर्ननेच ब्लाऊज कट करते आणि तो खूप सुंदर बसतो. याचाही फीडबॅक मी तुम्हाला देणार आहे.